नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। इथे अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी लागवड केलेले कापूस, मका, सोयाबीन ही सगळी पिकं पाण्याखाली गेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं हे संकट ओढवलंय। शेतीला तलावाचं स्वरूप अक्षरशः आलेलं या ठिकाणी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। यासोबतच परिसरात असलेल्या नाल्यांचं पाणी शेतांमध्ये शिरल्यामुळे शेताचे बांध फुटून अनेक भागातील माती सुद्धा वाहून गेली आहे। दरम्यान शेतकऱ्यांकडून आता नुकसान भरपाईची मागणी केली जाते। बातमी मुंबईच्या पावसाची। मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आता वाढलाय, तर पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर सुद्धा याचा परिणाम झालाय। मुलुंड टोल नाक्यावर इकडे वाहतूक कोंडी आहे। अंधेरी सभेमध्ये 3 ते 4 फूट पाणी आहे। तिकडे पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा खोळंबली आहे। एकूणच या 3 दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला अंदाज येऊ शकतो या पावसामुळे मुंबईकरांची चांगली तारांबळ उडालेली आहे। मुंबईकरांचे प्रचंड हाल होतात। मध्य रेल्वेवर सुद्धा या पावसाचा परिणाम झालाय। पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर सुद्धा परिणाम झालाय। काही लोकल उशिराने धावतायत आणि त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत। तर तिकडे मुलुंड टोल नाक्यावर ही वाहतुकीची कोंडी आहे।